हाय हॅलो नमस्कार. तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये प्रथमतः स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आहे पौष महिन्यातला पहिला बुधवार आणि मी जात आहे नवकार येथे बारांच्या देवळामध्ये. आणि तिथे म्हणजे जे आपण नवस बोलतो मंदिरामध्ये देवाला ते पूर्ण होतं. श्रद्धास्थान आहे, भक्तांची खूप तिथे म्हणजे इच्छा पूर्ण होते. तर मी आज कसं कसं जातो आहे का होण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. गाईज तुम्ही पाहू शकता समोरून रिक्षा आलेली आहे आणि माझ्याकडे बाईक वगैरे नसल्यामुळे मी रिक्षाने आज प्रवास करणार आहे. कारण रेवसपर्यंत रिक्षाने जाणार आहे आणि तिथून माझा मित्र येणार आहे रेवसवरून, तो आणि मी बाईकने जाणार आहे आज मंदिरात. आणि तुम्ही पाहू शकता हा बेलपाडचा स्टॉप आहे आणि खूप छान वाटतंय रिक्षाने प्रवास करायला. आणि आता मी रेवसला पोचलो आहे. मंदिरामध्ये नैवेद्याला पेढे वगैरे उपास असल्यामुळे घेण्यासाठी थांबलेलो आहे. रेवस येथे मिठाईचं दुकान आहे, तर मी पेढे वगैरे घेतो. आणि चॅनलवरती नवीन असं तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा माझा मित्र आहे, तुम्ही पाहू शकता. हा नेहमी तुम्ही याला व्हिडिओमध्ये बघत असाल. हा खूप मला सपोर्ट करतो. कुठे जाण्याचं असेल तरी मला नाही बोलत नाही, माझ्यासाठी येतो. की त्याचं असं म्हणणं असतं की तू एकदा मोठा हो आणि पुढे जा. आणि हा व्ह्यू किती खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता. हा सारल पुलावरचा आणि इकडे या साईडला गवताच्या की एक समुद्र आहे मोठा, तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर दाखवतो. आणि हे लोक बघू शकता तुम्ही, माणसं की मच्छी पकडायला आलेली, कटले वगैरे किंवा जिताडी असे मच्छी पकडतात. आणि हे आहे कमानी. इकडनं शॉर्टकटनी रस्ता आहे नौकारच्या इकडे जायला बंदरावरती, की जिथे मंदिर आहे बारांच्या देवाचा. आणि तुम्ही पाहू शकता आता आपण मंदिराच्या इकडे पोचलेलो आहोत. आणि कसं की लॉन आहे दुर्वाची, त्याच्यावरती लिहिलं आहे जय बारांचा देव प्रसन्न. आणि तुम्ही पाहू शकता आपण लोकेशनला पोचलो की हा आहे जय बारांचा देव मंदिर. आणि मंदिराच्या इथं पोचलो आहे. आणि हा नानादा भेटलेला त्याचं आणि माझं जरा बोलणं चालू होतं डान्सबद्दल वगैरे असं काही. आणि नंतर मग त्या काकींचा फुलांचा धंदा होता तिथे, तर मग हार वगैरे घ्यायचे होते मंदिरात नेण्यासाठी. हार वगैरे घेतले आणि मग मी मंदिरात जायला घेतलं. आणि मंदिर तुम्ही पाहू शकता. आणि मंदिरात आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं की खूपच प्रसन्न वाटतं. आणि हा आपला आहे बारांचा देवाचा मंदिर, नवखारच्या बंदरावरती आहे हा मंदिर. इथे तुम्ही कोणती इच्छा मागितली मनापासून आणि मनापासून देवाची श्रद्धा केली तर ती नक्कीच पूर्ण होतं. की मला अनुभव आहे, मी आज 5 ते 6 वर्ष झाली की मी देवाचा उपास वगैरे करतो. आणि जेव्हा मला काय असं वाटतं तेव्हा मी मंदिरात येऊन बोलतो माझी इच्छा, ती माझी इच्छा पूर्ण होते. आणि हा आहे पौष महिन्यातला बुधवार. तर पौष महिन्यामध्ये 4 किंवा 5 बुधवार असतात. आणि गावातले सर्व माणसांचे आणि बहुतेक करून कोळी लोक पण या देवाजवळ खूप येतात. कोळी लोकांचे पण उपास वगैरे असतात आणि त्यांची पण खूप श्रद्धा आहे. गुढीपाडव्याला यात्रा भरते. यात्रेला तर तुम्ही पाहू शकता किती गर्दी असते, की एक 4 ते 5 हजार लोक पण म्हणजे जेवणाचं कार्यक्रम असतं त्यांचं सर्व मंडळाचं. आणि खूप उत्तम सोय असते. यात्रा असते म्हणजे याला गुढीपाडव्याला. आणि मी देवाजवळ पूजा वगैरे केली. आणि तुम्ही पाहू शकता खूप मन प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर. आपल्या चॅनलवरती लाईक करा, शेअर करा, नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. आणि देवाची पूजा वगैरे केली आणि नारळ वगैरे फोडला की देवाला नारळ आणलेला मी. आणि तुम्ही पाहू शकता आपला मंदिर इकडे आहे आणि मंदिराच्या साईडलाच समुद्र आहे. खूप असा शुद्ध आपला समुद्र आहे, अरबी समुद्र म्हणतात त्याला. आणि खूप छान वाटतं, थंडगार वाटत होतं खूप. आणि तुम्ही पाहू शकता बारांचा देव प्रसन्न असं लिहिलेलं आहे इथे लॉनवरती. आणि बघू शकता तुम्ही नारळाची झाडं वगैरे, त्याच्यामध्येच वसलेलं आपला बारांचा देवाचं मंदिर आहे. चॅनलवरती नवीन आला असं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.